सांगोला शहरात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भीमशक्ती संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सांगोला येथे बैठक संपन्न. सांगोला प्रतिनिधी. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. त्या अनुषंगाने भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भीमशक्ती संघटना कार्यालय सांगोला येथे सोमवार 15/4/2024 रोजी 11 वाजता बैठक झाली. ती बैठक भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे बोलताना म्हणाले, समाजातील शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित, भटक्या, विमुक्त, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, बेरोजगार, शेतकरी, कष्टकरी, कामगार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले 25 वर्ष संघटना काम करत आहे व आमच्या संघटनेच्या राजकीय पटलावरती आमच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा जो पक्ष विचार करेल त्यांच्यासोबत लोकसभा व इतर निवडणुकीत काम करण्याचा विचार व्यक्त केला. यावेळी प्रमुख उपस्थित सुभाष गायकवाड, महेंद्र दोडके, सुनील भडकुंबे, महेश बनसोडे, गणेश बनसोडे, सागर बनसोडे, प्रमोद बनसोडे, जॉकी कांबळे, औदुंबर बनसोडे, समीर चंदनशिवे, युवराज म्हटे, बबन चव्हाण, संतोष साठे, प्रफुल्ल उबाळे, दिनेश धनवडे, सुधाकर जगदने, विकास काटे, अतुल वाळ, दादासाहेब क्षीरसागर, नितीन गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.